घ्यावं आणि काय सोडावं हे आमच्या बुद्धीला कळत नाही आहे. आता हे बरं वाटतं, हे घ्यावं वाटतं, पुढं नंतर वाटतं हे घेतलं नसतं तर बरं झालं असतं, टाकलं असतं तर बरं. अगोदर काही बुद्धी स्थिर होत तर तो हेयोपाधी विवेक भाग आहे. कोणचा गुण आहे आणि कोणचा दोष आहे, दोष कसा सोडायचा, गुण कोणचा आहे तो समजून घ्यायचा, हे समजून सांगण्याकरता ती चतुर्विंशती गुरूंची कथा आहे. श्रीपाद वल्लभांचा अवतार, त्या अवताराबद्दल आता नामधारक विचारतात. पुराणोक्तावतारास्तु श्रुता यद् भवतोच्यते तन्मे शुश्रूषवे व्यासा शंसत्सन्याश्च तत्कथा. चार अध्याय, चौथ्या अध्यायामध्ये तर तो सगळा हेयोपाधीय विवेक सांगितला येतो, राजाला केलेला उपदेश. प्रत्यक्ष परमात्मा परब्रह्मरूप त्याने आणखी सृष्टिकार्य सगळं करण्याकरता म्हणून मूळ दत्तात्रेय अवतार धारण केला. आणि तो अवतार अत्रि महर्षींच्या आश्रमामध्ये झालेला आहे. अनसूयेच्या आणखी पातिव्रत्यामुळे ऋषींच्या तपाने झाला. हे दत्तात्रेय अवताराचं चरित्र म्हणजे हा सद्गुरूंचा पहिला अवतार आहे, सद्गुरु स्वरूप अवतार. आणखी अवताराचं प्रयोजन सांगताना अंबरीश राजाही निमित्त झालेला आहे, धर्मशील राजा आहे. त्या राजावरही संकट आलेलं आहे, दुर्वास ऋषींचा शाप होणार. अनसूयेवरती असंच संकट आलेलं आहे. धर्माने वागणारी अनसूया, परंतु या त्रिमूर्तीने तिची सत्व परीक्षा पाहण्याचं आणखी मनामध्ये विचार आणला. धर्म संकटात ती पडलेली, परंतु तिचाही उद्धार झाला. त्याकरता त्याला तिच्या घरी राहावं लागलं. हे दत्तात्रेय अवतारांचा हेतू सांगितला. आणि अंबरीश राजाचं भक्ती, त्याची निष्ठा, धर्मनिष्ठा, यामुळे हे अवतार झाले, हे सगळं कारण सांगितलं. आता भगवान दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला व श्रीपाद वल्लभांचा अवतार कसा झाला हे सांगता येतं. एक ब्राह्मण स्त्री, आंध्र प्रांतामध्ये राहणारी, पतिव्रता आणि मोठी धर्मनिष्ठ असणारी, तिचे पुत्र भगवान दत्तात्रेय झालेले आहे श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने. ते चरित्र सांगताय. आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा म्हणजे साधन चतुष्टय संपत्ती पाहिजे. नित्यानित्य विवेक, ह्या उत्तरार्थ फलभोग विराग, शम दम, त्याचप्रमाणे उपरती, तितिक्षा, समाधान, श्रद्धा, ही समाविषक संपत्ती आणि मुमुक्षुता, तीव्र मुमुक्ष, ही साधन चतुष्टय संपत्ती ज्यांनी मिळवली तो क्रमाने श्रवण, मनन, निध्यासन हे करू लागतो. आत्मानात्म विचाराकडे त्याची प्रवृत्ती होती. आणि तो विचार, त्या विचाराच्या ज्या भूमिका आहेत, अगोदर श्रवण भूमिका आहे. संपूर्ण एकंदर उपनिषदामध्ये काय सांगितलेलं आहे, आत्मस्वरूप कसं आहे हे समजून, त्याच्यानंतर ते ज्ञान दृढ करण्याकरता मनन भूमिका आहे. मनाने एकदा सगळ्या असंभावना गेल्या, एक परमात्मा ब्रह्म परब्रह्म एक आहे ही भावना दृढ झाली. त्याचं प्रमाणही आहे उपनिषद रूपी, ही प्रमाणाची असंभावना गेली. प्रमेय जे ब्रह्मतत्व आहे ही आहे, प्रमाणाने सिद्ध आहे, ही असंभावना गेली. मग त्याचं आणखी पुढं साधन सुरू झालं. निध्यासन हे साधन भूमिका आहे. ध्यान सुरू झालेलं आहे. त्या ध्यानामध्ये सुद्धा सगुणाचंही ध्यान आलं, निर्गुणाचंही उपासनाही आहे, आणखी पुढं ज्ञानही नंतर आहे. तर हे जे निध्यासन आहे हे सगळं ही विपरीत बुद्धी दूर करण्याकरता पुढची भूमिका आहे. प्रमेय नाही, प्रमाण नाही, ही जी असंभावना होती चित्तामध्ये, ते दोष गेले श्रवण मननाने. ध्यानाला सुरुवात झाल्यानंतर एक परमात्मा, सर्व स्वरूप परमात्मा आहे, ही ध्यान आहे. जे जे काही दिसत आहे ते सगळंही प्रवेश, सकलमिदं अहंच वासुदेवा वासुदेव सर्वम, ही बुद्धी होण्याकरता स्थूल जे विश्वरूप दिसत आहे त्या विश्वरूपाचं ध्यान, किंवा सूक्ष्म जे मनोमय अशा प्रकारचं वर्णन केलेलं भगवंताचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचं ध्यान आहे. म्हणजे दृश्य रूप,
ते दृश्यरूपाच्या ध्यानामध्ये जर अशा प्रकारचं मन स्थिर झालं तर विपरीत बुद्धी कमी कमी होते, अहंकार कमी होतो, क्रोधाधिक विकारही कमी होतात, ममता कमी होती. हे सगळी विपरीत बुद्धीचं लक्षण आहे. हे जे अज्ञानाचे अंश आहेत, विपरीत बुद्धी वगैरे, हे सगळे दूर कमी कमी होत आहेत. त्याकरता नित्यासन म्हणजे सगुण परमेश्वराचं ध्यान किंवा निर्गुण स्वरूपाचं ध्यान. तिकडं जर त्याचं चित्त स्थिर झालं, अमुक स्वरूपाचं ध्यान केलं म्हणजे श्रेष्ठ कनिष्ठाचा अर्थ नाहीये. ध्यान करणं याचा अर्थच मनाची स्थिरता आहे. मनाची स्थिरता झाल्याबरोबर सगळे संस्कार आपोआप नाहीसे व्हायला, वासनाक्षय होऊन जातो. आमचा वासनाक्षय होत नाही याचं कारण असं आहे की आमच्या वासना अनेक जन्माच्या अभ्यासाने अगदी पक्क्या झालेल्या आहेत आणि त्याच वासना पुन्हा पक्क्या करण्याकरता आम्ही पुन्हा विषय भोग घेतो, संसारामध्ये पडतो. म्हणजे जास्तीच ते दृढ होत जात आहेत. स्थिर नाही ना, मग नेहमी विषय आसक्त झाल्यामुळे त्या विषय वासनांचा अभ्यास जास्तीत जास्त होतो आणि ती दृढ वासना. पण तीच मनाची स्थिरता ध्यान भूमिकेवर झाल्याबरोबर आणि सगळ्या वासनांचा क्षय होऊन जातो. सगुणाचं ध्यान झालं तरी हरकत नाही, निर्गुणाचं ध्यान झालं तरी हरकत नाही आहे. सगुण ध्यानामध्ये आणखी भक्ती प्रेम आहे, त्या रूपाच्या ठिकाणी प्रेम आहे. निर्गुण निराकार अशा प्रकारच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रेमच आहे, ती सुद्धा एक भक्तीच आहे. अंतःकरण स्थिर होणं म्हणजे प्रेमाशिवाय कसं. महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृती वाश्रिता भजन्ति अनन्य मनसा ज्ञात्वा भूतानि व्ययम म्हणतात. अनन्य मनसाने, अन्य कुठेही मन जात नाही, केवळ भगवत स्वरूपाच्या ठिकाणी मन राहत. हे ज्ञानपूर्वक आहे म्हणतात. सर्वही भूताधिकांचा आदी परमात्मा आहे, सर्वांचा आदी करता आहे. ओम नमो जी आद्या हे प्रथमतः जाणून आणखी ज्ञानेश्वरीला सुरुवात झाली. सर्वांचा आदी परमात्मा आहे, ज्ञानपूर्वक पुष्कळ आहे, भजन करतात हे आणखी भगवान सांगतात. तर तशा प्रकारची भक्ती श्रवणाने क्रमाने आणखी त्यांचं ते वाढत जात आहे. त्याचप्रमाणे जे इकडं नाही ज्यांचं लक्ष जात त्यांना मग त्यांच्या त्यांच्या अधिकारानुरूप कर्मयोग सांगितलेला आहे, उपासना योग सांगितलेला आहे. अंतःकरण शुद्धी जशी जशी होत जाईल, चित्ताची एकाग्रता स्थिरता जशी जशी होत जाईल, त्याप्रमाणे आणखी पुढं त्यांना आणखी ज्ञान साधना मिळतात, त्या साधनावर केली जात आहे. म्हणून कर्मानुष्ठान हे सर्वसामान्य आणखी जीवांच्या करता प्राथमिक अधिकार म्हणून कर्मानुष्ठान हे मुद्दाम सांगितलेलं आहे. त्या कर्मानुष्ठानाचं महत्व वर्णन करण्याकरता ही कथा आहे. ईश्वराचीच आज्ञा आहे ती. मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, हे सगळं आणखी देवतांची उपासना ही प्रत्यक्ष मूर्तीची ही उपासना होईल किंवा माता पिता अतिथी आचार्य या प्रतीकाच्या ठिकाणी देवत्व बुद्धी धारण करून त्यांची उपासना म्हणजे ती देवाची उपासनाच आहे. त्याने सुद्धा आणखी अंतःकरण शुद्धी होते. कुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले का हे जे सांगतायत नामदेवराय, हे त्यांची ती उपासना माता पितृभक्ती. तर ती कथा आता सांगताय. कर्मानुष्ठान धर्मशीलता त्याचं महत्व आहे. भगवंतांचा अवतार जो झालेला आहे होतो आहे. धर्मं गोप्तुम सतस्त्रातुम दुष्टान हंतुम युगे युगे लीला धामना अवतरती नान्य किंचित प्रयोजनम. धर्म संरक्षण करायचंय भगवंताला. विश्वाचं संरक्षण भगवान करतात म्हणजे धर्माचं संरक्षण केलं म्हणजे विश्वाचं संरक्षण होत आहे. धर्मो ही विश्वस्य जगत प्रतिष्ठा मूळ आहे. भगवती महिषासुर मर्दिनीचं वाहन सिंह म्हणून जे आहे ते धर्म हे वाहन आहे भगवतीचं. त्या सिंह वाहनावर बसून सर्व असुरांचा नाश आणखी भगवती करत असते. तर धर्म संरक्षण करणं म्हणजे धर्मशील अशा प्रकारच्या सज्जनांचंही संरक्षण प्राप्त झालंय तेही करायचं आहे. आणि धर्मविरोधी दुष्ट त्यांचा नाश करण्याकरता प्रत्येक युगामध्ये आणखी लिहिलेला अवतार घेत आहे. त्यात प्रयोजन दुसरं काही नाही.
लोकवत्तु दिला कैवल्यम व्यास महर्षी सांगताय. कशा करता हो जग निर्माण केलं देवाने सांगता येत नाही. काय मिळवायचंय, इतकं जग निर्माण करणारा इतका मोठा आहे, लोकांनी आपला सत्कार समारंभ करावा काय इच्छा आहे, काहीच नाही. स्वभाव नैसर्गिक शक्ती आहे ती. तर लीला हेच फक्त आहे, काय नाही. कशा करता करतो हे प्रयोजन सांगता येत नाही. लीला एव केवळम भगवंताचं प्रयोजन आहे. दीन जे आहे अगदी बुद्धी मंद ज्यांची आहे, ज्यांना काही विचार करता येत नाही. भक्ती मार्ग म्हणजे काय, कारण भक्ती सुद्धा इतकी मोठी आहे ते कुंतीनं ज्या वेळेला भगवान गोपाळ कृष्ण भारतीय युद्ध समाप्त झालं, सगळं झालं, धर्मराजा राज्यावर बसला आणि मग कुंतीच्या जवळ आले. अत्याबाई आता जातो म्हणाले, द्वारकेला दर्शन केलं. त्यावेळेला कुंतीनं स्तुती केली. त्या स्तुतीमध्ये कृष्णावताराचे अनेक हेतू तिनं वर्णन केले. त्यात एक हेतू असा सांगितलेला आहे की मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग तथा परमहंसानाम मुनीनाम अमलात्मनाम भक्तियोग विधानार्थम कथम पश्ये महिस्या. कृष्णावताराचा एक हेतू कुंतीनं असा सांगितला, परमहंस दीक्षा पूर्ण ज्ञान झालेलं आहे, काही आता अन्य सगळं मनातलं गेलेलं आहे, संसार नाही आहे, असं शुद्ध चित्त झालेलं ज्यांचं असे अखंड आणखी आत्मचिंतनामध्ये निमग्न असलेले परमहंस दीक्षा झाली मुनी, त्यांना भक्तियोग शिकवण्याकरता कृष्णावतार झालाय. शुकाचार्यांची गोष्ट प्रसिद्ध आहे. ब्रह्मसमाधीमध्ये निमग्न असणारे शुकाचार्य आणि त्यांनी तो कृष्णांचा श्लोक ऐकला व्यासांच्या शिष्यांच्या मुखातून. आले लगेच कोणी केले हे श्लोक, कोणाचं वर्णन आहे. व्यासांच्या जवळ राहून संपूर्ण भागवताचा अभ्यास त्याने केला आणि त्या सगुण भक्तीमध्ये इतके निमग्न झालेले आहेत ते शुकाचार्य महाराज की निर्गुण निराकार भक्ती सुटली त्यांची. तेही स्वरूप तेच आहे, परमात्म्याच आहे. सगुण निराळ सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे, ही ज्यांची भावना आहे त्या श्रेष्ठ ज्ञानी महात्म्यांची. त्यामुळे आणखी ज्यांना हे काही कळत नाही आहे, भक्ती नाही, कर्म नाही, ज्ञान नाही, अशा लोकांचा उद्धार करण्याकरता या मलिन अशा कलियुगामध्ये भगवंतांनी अवतार धारण केलेला आहे. पिठापूर क्षेत्र आहे आंध्र प्रांतामध्ये आणि हैदराबादहून त्या जगन्नाथपुरीला जाताना रस्त्यावर पिठापूर एक गाव आहे. श्रीपाद आडनावाची मंडळी तिथे आहे, पण श्रीपाद वल्लभांचं काही माहिती त्यांना नाही पाहत काय आहे. त्या आणखी पूर्व देशामध्ये राजा नावाचा एक द्विज होता, सगळा ब्राह्मण आहे, अध्ययनशील धर्मशील, आणि त्याची स्त्री सुमती नावाची होती. ओम नित्यम श्री दत्तार्चन तत्पर. दत्तात्रयांची पूजा वगैरे उपासना ही पूर्वीपासून चालत असली पाहिजे. आंध्र प्रांतामध्ये त्यावेळेला हे दोन्ही करत होते ना. हे दोन अवतार नंतर झालेले आहे. तेव्हा दत्तात्रयांचं अर्चन ती सोमती करते आहे, तो राजा ब्राह्मणही करतो आहे. एके दिवशी त्या स्त्रीची पूर्वीची हकीकत अशी आहे, तिला दोन मुलं झाली म्हण, परंतु एक पांगळा आणि एक आंधळा. म्हणजे त्या मुलांची सगळी सेवा हिलाच करावी लागत होती. अंध पंगून न्याय म्हणतात, आंधळ्याला पांगळ्याने सहाय्य करायचं, पांगळ्याला आंधळ्याने सहाय्य करावं. ही सृष्टी कशी निर्माण झाली सांख्य सांगतात त्याप्रमाणे की पुरुष आहे उदासीन आहे, आणखी आत्मा तो ज्ञानशक्ती तिचा आहे. त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये क्रियाशक्ती आहे, पण ती अंध आहे. आत्मस्वरूप परमात्मस्वरूप नुसतं ज्ञान आहे, पण पंगू आहे, क्रियाशक्ती नाही. म्हणून त्या दोघांचा संबंध आला आणि सृष्टी झाली असं काहीतरी ते वर्णन करतात. तसं तर ही मुलं काय करणार, लहानपणापासून पराधीन असलेली सगळ्या बिचाऱ्या मातेला करावं लागत. सुमती नावाप्रमाणे उत्तम बुद्धी आहे,
अनेक आणखी सत्संगती लोकांशी घडायची, लोकांच्या पासून ऐकायला मिळायचं. त्याप्रमाणे आपला धर्म काय, आपलं कर्तव्य काय, आपण कोणत्या भूमिकेवर आहोत, त्याप्रमाणे काय करावं हे सगळं तिला कळायचं. आणि अतिशय देवभाव हे घरात राहून ती शिकलेली आहे. काय कुठं जायला नको, काय कोणीही अतिथी मध्यान्नकाळी आल्यानंतर आणि त्याला अन्नदान करायचं हा तिचा नियम होता. अनसूया मातेचाही तोच नियम होता. या दोन स्त्रियांच्यामुळे भगवंतांचे अवतार झालेले आहेत. लोकांच्या वरती जगावर केवढा उपकार या स्त्रियांनी केलेला आहे की त्यामुळे भगवान आलेले आहे, लोकांचा उद्धार होतो आहे. जरी संसारात काही सुख नसलं, दोन्ही मुला डोळ्यासमोर आणखी अशी अंधभंगू आहे, पण त्यातही धर्माचरण चाललेलं आहे. अमावास्या दर्श श्राद्धाचा दिवस होता. ब्राह्मण मंडळी काही यायची होती. अजून स्वयंपाक सगळा तयार झालेला आहे आणि भगवान दत्तात्रेय हे भिक्षुवेशामध्ये तिच्या घरामध्ये आलेले आहे. मध्यान्नकाली आहे. अन्नाची याचना त्यांनी केली. आता श्राद्धामुळे व्हायचं आहे. ब्राह्मणांचं जेवण झाल्याशिवाय अतिथीला आणखी अन्न द्यायचं की नाही, हा एक प्रश्न आहे. अतिथी देवो हो हे काही कामापुरतं मानायचं काय? अतिथी देवो हा जरी विधी असला तरी श्राद्ध नसलेल्या दिवशी तेवढं अतिथी देवो हो, श्राद्ध असलेल्या दिवशी भूदेवो हो म्हणा, असं काही भूदेव देवा असं करायचं की काय? हा एक शास्त्रीय प्रश्न आहे, चर्चा आहे. परंतु त्या स्त्रीची जे निष्ठा होती, एक तिचं जे व्रत चाललेलं आहे पहिल्यापासून आहे, अतिथी म्हणजे साक्षात आणखी भगवंताचं स्वरूप आहे, ही भावना आहे. त्यामुळे कर्ममार्गामध्ये काही दोष दाखवून ती प्रवृत्त झाली असती. कर्ममार्ग निंदा आहे, कोणीही कर्म करू नये, नुसती देवाची भक्ती करावी असं जर म्हटलं तर कदाचित शास्त्रदृष्टीनं तो दोष ठरण्याचा शक्यता आहे. पण तसं काही नाही. श्राद्ध आहे म्हणाले असेल, नंतर करता येईल आणि स्वतंत्र स्वयंपाक काय तिला वाटलं असेल. परंतु भिक्षू आलेले आहेत, अतिथी आलेले आहेत, त्यांना लगेच अन्न समर्पण करायचं. वरून आणलेलं आहे अन्न आणि त्यांच्या झोडीमध्ये ते अन्न टाकून दिलेलं आहे. तुला ज्ञात्वा सद्भावम सर्वात्मा भगवान विभू प्रीत स्वरूपम साध्ययित कर्म धृत्वा विदर्शयत. कर्मयोगाचं अनुष्ठान वारंवार व्हायला पाहिजे. मनातले सगळे संशय दूर झाले पाहिजे. निसंशय रीतीनं आणखी अनुष्ठान झालं पाहिजे. आजपर्यंत हिचं आणखी अतिथीची सेवा करणं, अन्नदान करणं हे अगदी शुद्ध बुद्धीनं कार्य चाललेलं आणि त्याचं फळ मिळण्याचा क्षण आलेला आहे. त्यावेळेला जर मनात काही संदेह आला असता, थांबा महाराज, मी आमच्या पती महाराजांना विचारून येते, श्राद्ध आहे आमच्या घरी, आज दुसरं काही दिलं तर चालेल काय, हे जर ती विचारून बसली असती तर तिचं काही कार्य झालं नसतं. काही नाही, संदेह नाही. अतिथी आल्याबरोबर त्यांना अन्न समर्पण करायचं. श्रेष्ठ कनिष्ठ कोणतंही साधनाबद्दल श्रेष्ठ कनिष्ठ बुद्धी आणायचीच नाही. मला आपण जे साधन घेतलेलं आहे त्या साधनाप्रमाणे वागायचं. त्याचं फळ असं झालं, भगवान दत्तात्रेय संतुष्ट झाले, संशय नाही ना. एकदम त्यांनी आपलं स्वरूप पलट केलेलं आहे. ईश्वर साक्षात्कार होणं म्हणजे केवढं मोठं पुण्य आहे. हे अन्नदानाने आतिथ्याने अतिथीची संभावना, अतिथीला देव समजून ती करत राहिली, त्यामुळे प्रत्यक्ष ईश्वर साक्षात्कार केला. हात धरलेला आहे. काय म्हणाले, आई काय तुझी इच्छा आहे? मला कर पद्मयुमे मध्यस्थ बाणी गुरेड मरुत शूरे यस्यस्त ऊर्ध्वगरजो शुभजंग चक्रे वंदे तवत्से वरदम भुजयुक्तम. हे ध्यान हा महाराजांचा श्लोक आहे. प्रत्यक्ष पाहून या श्लोकाची रचना झाली नाही, कुठलं तरी पुस्तकात वाचून श्लोक तयार केलेला नाही आहे. म्हणून भगवान जरी प्रत्यक्ष चर्मचक्षुला दिसले नाही तरी असे भगवान दत्तात्रेय आहे. खाली मला कमंडलू आहे, मध्ये डमरूत शूर आहे, वरच्या दोन हातात
हस्तेषु अपर शंखचक्र आहे. असं स्वरूप महात्म्याने पाहून वर्णन केलेलं आहे. ते आज आपल्याला दिसण्याची आमची योग्यता नाही आहे. ती योग्यता देवाने द्यावी, आणखी स्वरूप दाखवावं अशी प्रार्थना करायला काय, हे खरंच नाही खोटच नाही. म्हणजे मुळातच सगळी अश्रद्धा बाळगून काहीच फायदा होत. भस्मधारण केलेलं आहे, जन आहे. माता देयेषु अभुक्तेषु श्राद्धा हे तयारविदम हव्य कव्याद बुद्ध्यामे तुष्टोस्मी वर्धमान. ते सांगतात, आई आज तुझ्या घरी श्राद्ध आहे म्हणा, ब्राह्मण मंडळींचं जेवण व्हायचं अद्याप, तरी सुद्धा हाच परमात्मा आहे. अतिथी म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहे. देवांना दिलं जाणारं अन्न, पितरांना दिलेलं जाणारं अन्न, सर्व अन्नांचा भोक्ता हाच आहे. हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिरन्नम प्रजापती, सगळं तोच आहे. अन्नही तो आहे, अन्न देणाराही तो आहे, अन्न घेणाराही तोच आहे. शुद्ध बुद्धीनं तू मला अन्न समर्पण केलंस, त्यामुळे तुझी बुद्धी पाहून मी संतुष्ट झालो. वरम मधो, काय पाहिजे वर. आता काय मागायचं, स्पष्ट तर काही बोलता येईल. दुःखी आहे, विषारी, 2 मुलं अशा प्रकारची होऊन व्यस्त गेलेली आहे. ती म्हणाली, देवा आपलं दर्शन मला घडलेलं आहे, मी धन्य झाले, मनुष्य जन्माला आले आणि हा जन्म माझा सफल झालेला आहे. ज्या पितरांचं श्राद्ध आहे ते पितरही आणखी संतुष्ट झाले, तेही धन्य आहे. योग्यांच्या मनाला सुद्धा न सापडणारे आपण आहात आणि आज माझ्या दृष्टीला आपलं स्वरूप दिसलेलं आहे. आणि हे पितरांना द्यायचं अन्न आपण ग्रहण केलेलं आहे, यापेक्षा अधिक काय मागायचं म्हणायला दुसरं काय आहे, आणखी दुसरं फळ काय आहे. सृष्ट्यादी हे तो जगतोसी भक्त पुमस्त कल्पतुपयाशु मे सुप्रजस्वम जनसेवी मात इत्युक्त संबोधन सिद्धी बोल. मोठी सुमती चतुर्भुती बाई, संपूर्ण विश्वाला उत्पन्न करणारे आपण आहात. आपल्याला अशक्य काही नाही. कोणीही जीवात्मा आपल्या कर्माने कशाही परिस्थितीमध्ये जरी असला तरी त्याचं स्वरूप बदलणं काय वाटेल ते आपण करू शकता सामर्थ्य. आणि भक्तांना जे जे पुरुषार्थ, धर्म अर्थ काम मोक्ष सर्वही पुरुषार्थ देणारे आपण कल्पवृक्ष आहात. मला चांगली प्रजा, चांगला मुलगा पाहिजे महाराज. आणि चांगला मुलगा म्हणजे आपण मला माता आई म्हणून हाक मारलेली आहे. जनसेवी सुप्रजस्व, सगळ्या जणांनी ज्याची सेवा करावी अशी प्रजा मला पाहिजे. ती सुद्धा एखादा कोणीतरी योगी देव वगैरे जर नाही ते चालायचं. आपण माता हा म्हणून संबोधन करून म्हणा. आपल्या संबोधनाची सिद्धी व्हावी म्हणजे आपणच पुत्र व्हावं अशी इच्छा व्यक्त केली. अत्री महर्षी तसंच म्हणाले, हंसूया माताई भूया तथैव ते पुत्रस्थे भविता माझं तरुक्तिम्मा दिलस. बराय म्हणाले, माझ्यासारखा म्हणजे आता मलाच यायला पाहिजे, होईल म्हणाले. पण त्या मुलाच्या वचनाच्या बाहेर जाऊन तो जे म्हणेल त्याप्रमाणे आणखी वागत. भगवान दत्तात्रय गुप्त झालेले आहे आधी घरामध्ये. आणि पतीला सांगितलं, आता ते संशय श्रद्धा करता केलेला स्वयंपाक आपण आणखी अतिथीला अर्पण केला. पण आता अतिथींचं साक्षात्कार झालेले, साक्षात दत्तात्रयानंच अर्पण केलेलं आहे. दुसऱ्या कोणातरी अतिथीला अर्पण केलं असताना पुन्हा मनामध्ये संशय आला असता तर पुन्हा ते सत्कर्म बिघडलं असते की नाही. केलेलं कर्म आपणच त्याचे दोष काढत बसायचं, हे चांगलं झालं नाही, हे केलं नसतं तर बरं झालं असतं, दान करायचं आणि इतकं दिलं नसतं तर बरं झालं असतं म्हणायचं. म्हणजे दान घेऊ फुकट गेलं की नाही. अगोदर विचार करणारच कमी द्यायचं होतं. त्याप्रमाणे इथं साक्षात भगवान दत्तात्रयांचं दर्शन झाल्यामुळे तो काही संशय नाही. पण पतीला विचारावं, घालावं कानावं की असं असं झालं म्हणाले. माझ्या अपराध झाला की श्राद्ध होण्यापूर्वी दत्तात्रयानं अन्न समर्पण केलं म्हणाले. काय हा दोष झाला काय म्हणून विचारलं. तिचं काम झालं होतं
दोष असता तर त्याला वर कसा मिळाला असता देवाचा, मी तुझा पुत्र होईल म्हणून. आनंद ब्राह्मणालाही आनंद झाला, बाई तुझ्या हातून जे कर्म घडलेले आहे ते खरोखर फार उत्तम झाले. पितरांच्या करता अन्न तयार करायचं आणि ते द्विजांच्या ठिकाणी पितरांचं आवाहन करून त्या द्विजांना अर्पण करायचं पितरांच्या तृप्ती करता, आणि ते सर्व कर्म शेवटी भगवान विष्णूला अर्पण करायचं आहे. तो साक्षात भगवान विष्णू आज आणखी तुझ्या घरी श्रद्धांना त्याने ग्रहण केलेला आहे, आणखी तुला वर देऊन तो गेलेला आहे. यापुढं असंच तू वागत जा. कोणत्या रूपामध्ये भगवान दत्तात्रेय येतात भिक्षा मागण्याकरता. मध्यान्हकाळी कोल्हापुरामध्ये महाराज भिक्षेला जातात असं सांगतात. कोल्हापुरे भिक्षाचं पांचाली म्हणजे भोजनम त्यांची दिनचर्या महाराजांनी सांगितलेली आहे. पण इथं तर आता पिठापुरामध्ये आलेले आहेत महाराज, सगळीकडे संचार करी. ती काही भोजनाकरता भिक्षा नाही आहे. कोल्हापुरात जरी गेले तरी हे सगळंही त्यांचं जे आणखी चाललेलं आहे, पर्यटन सगळीकडे होत आहे रोज. असे हिमाचल तर कोण भक्त अडचणीत सापडलेला आहे, कोणत्या भक्ताचा उद्धार करायचा आहे, कोणत्या भक्ताला त्याची कर्म प्रतिबंध करता आहे, हे सगळं पाहून ते सगळं दूर करण्याची शक्ती आहे आणि ते दूर करू शकतात. हिराजे आणखी हे आलेलं आहे, प्रजा चांगली नाही त्याचप्रमाणे, आणि तरी सुद्धा अतिथीची सेवा करती आहे. त्या अतिथी देवो हो या व्रताचं फल हिला मिळालं पाहिजे. चांगली शुद्ध बुद्धीनं करती आहे. शुद्ध बुद्धीनं केलेल्या कर्म आणि पूर्वीच्या त्या कर्मा, पूर्वीचं काही प्रारब्ध कर्म असेल प्रतिबंध करणार तर ते दूर झालं पाहिजे. म्हणून याकरता सर्वत्र स्वतः जाऊन आणखी भगवान दत्तात्रेय हे पाहताय. कोल्हापुरात भिक्षाही गेलेले असते, इकडेही आलेले असते. कासवी अनेक रूप घेत होता, यांना अनेक रूप सहन धारण करतायत, त्याला काय अशक्य. तेव्हा त्या पतीनं सांगितलं आपल्या भक्तांचा उद्धार करण्याकरता भगवंतांचा सर्वत्र संचार होतो आहे अनेक रूप धारण करून. म्हणून त्यांची अर्चन त्यांचं तुझ्याकडून चालू आहे. उत्तम केलं म्हणा. आमचं कुल सर्वांस पवित्र झालेलं आहे आणि तुला वरही उत्तम मिळालेलं आहे. शिल्लक राहिलेलं अन्न होत असतं. श्राद्ध कर्म केलं, ब्राह्मण भोजन वगैरे झालेलं आहे. तीही गर्भिणी झाली स्त्री सुनीती आपली सुमती, आणि योग्य कार्य म्हणजे भाद्रपद शुद्ध चतुर्थी गणेश चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयाला आणि श्रीपाद वल्लभांचा अवतार झालेला आहे. सगळी दैवज्ञ मंडळी ज्योतिष पाहणारी त्याने सांगितलं त्यावेळेचं सगळं एक जातक कर्म सांगितलं. अजमय साक्षात भगवान दत्तात्रेय इव अर्चिता अवतीर्णोत्तर भक्त्यर्थम इत्युक्त्वा ते मुळे. साक्षात भगवान दत्तात्रेयांचा हा अवतार आहे. शास्त्रज्ञान सुद्धा किती मोठा आहे काही यावरून दिसत. मुलगा कोण आहे, मागचा जन्म कोणचा आहे, पुढचा कोणता जन्म येणार आहे, कर्मविभाग शास्त्राने सगळं सांगतात तसे अभ्यास करणार. पण हा साक्षात भगवंताचा अवतार आहे हे सांगणं सुद्धा मोठं कधी उत्तम ज्ञान. ज्योतिषशास्त्र सुद्धा उत्तमच आहे. त्याने सांगितलं की भगवान दत्तात्रेयांची अर्चन तू केलेला आहेस, त्यामुळे हा अवतार झालेला आहे. सगळ्यांना आनंद झाला. पाय वगैरे कोमळ पाय होते, शोभायुक्त, श्रीपाद म्हणून नाव ठेवलेलं आहे. उत्तम शरीर आहे, वाढत आहेत ते. त्याचप्रमाणे मग उपनयन संस्कार त्यांचा झाला 18 वर्ष आल्यानंतर. उपनयन संस्कार झाल्याबरोबर स्वतःच आणखी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद स्वतः म्हणायला लागले. जी मंडळी आणखी अभ्यास करण्याकरता आली त्यांना ते शिकवले, आणखी वेदात अध्यापनही केलेलं आहे. दिव्य ज्ञान आहे, वेदाचं पूर्ण ज्ञान आहे अशी खात्री सर्वांची झाली. अनेक मोठी मोठी मंडळी जिज्ञासू बुद्धीनं येत आहे आणि आपली जिज्ञासा व्यक्त करून निवारण करून घेत आहे. विवाहाला योग्य झाले श्रीपाद वल्लभ. 15-16 वर्षाचं वय झालेलं आहे. तिचा प्रयत्न करतो आहे.
पण त्याने सांगितलं, महाराज मला काही विवाह करायचा नाही, मला आता संन्यास दीक्षा धारण करून बाहेर पडायचंय म्हणाले. योगश्री ही माझी स्त्री आहे, दुसरी स्त्री नाही, आणि ती योगश्री माझ्याजवळच राहणारी आहे. त्या योगश्रीचा मी वल्लभ आहे, मला ही दुसरी स्त्री किंवा दुसरी कांता नको आहे. निघाले श्रीमान, लगेच बाहेर पडलेले आहे. असंग आत्मस्वरूप आहे, असंग आहे, काही संबंध नाही. ही सावधान दृष्टी ज्ञानी माणसांची आहे. ते नेहमी सावधान असतात, म्हणून कुठेही ममता नाही, काही नाही. निर्ममः निरहंकारः सशांतीमध्ये गच्छति. या दोघांना, माता पितरांना दुःख झालेलं आहे, डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहे. ती माता म्हणती आहे, आपण साक्षात भगवान विष्णू पुत्र रूपाने माझ्या घरामध्ये आला, राहिला इतके दिवस महाराज, काय पूर्वीचं पुण्य होत, आणि आता एकदम या दुःख समुद्रात आम्हाला टाकून आम्ही सोडून जाता म्हणाले. हे दुःख तिनं सांगितलं, आणि जास्ती दुःख म्हणजे ती बोलून गेली. आतापर्यंत आपलं दुःख तिनं सांगितलेलं नव्हतं. श्रीपाद वल्लभांना त्यांनीही काही विचारलं की मला 2 मुलं आहेत, कोणीतरी असतील घरात किंवा दुसरीकडे कुठे ठेवली असतील. एक पंगू आहे, एक अंध आहे. हे मुलाचं दुःख तिनं सांगितलं नव्हतं. साक्षात भगवान श्रीपाद रूपाने अवतीर्ण झाले, त्यांच्या सान्निध्यामध्ये आणखी सर्व दुःख ती विसरून गेली होती. आता मागचं तेच दुःख जन्मभर भोगावं लागणार आहे, म्हणून तिला राहवलं नाही. आतापर्यंत आणखी दुःख व्यक्त केलं होतं ती सगळं. पंगु अंधार वेक्षणा नित्यम भवपाश विभूषणी स्मृती प्रबळ नव्हते हरे दूर तरा हवे. हे दुःख आहे, नुसतं बालकांचं दुःख नाही आहे की आपलं स्मरण सुद्धा आम्हाला राहणार नाही. देवा, दर्शन तर झालं, दूरच झालेलं आहे, आपण आता निघाला, दर्शन तर अंतरलंच. आपलं स्मरण जरी करावं, पण डोळ्यासमोर हे 2 मुलं आहेत, एक पांगळा आहे, अंगळा आहे, यांचं कसं होईल? त्यांच्या सगळ्या या कार्यामध्ये निमग्न राहिलो आम्ही. यामुळे आम्हाला आपलं स्मरणही घडणार नाही. हे मोठं आमचं पाप आड आलेलं आहे, काय करावं? हे दुःख त्यांना होत आहे. ऐकल्याबरोबर तिथं काय, सुत्वारम भ्रातृमस्तके सुखाकरम निजकरम तद वात्सल्य, मातृवात्सल्य मोठं आहे. धर्मशील माता, ह्या मातेबद्दल आदरभाव मोठा आहे. प्रत्येक अवतारामध्ये हे दाखवलेलं आहे. भगवान गोपाळ माता विजयांच्या बद्दल अत्यंत आदरभाव बाळगणारे होते. पंगू आणि अंध बाल आहे, यांचं प्रारब्ध भोग भोगता आहे, चालायला येत नाही, एकाला दृष्टी नाही. ते प्रारब्ध त्यांच्या मस्तकावर हात ठेवला, स्पर्श दीक्षा स्पर्श झाल्याबरोबर ते सगळं प्रारब्ध कर्म संपलेलं आहे. ईश्वराच्या इच्छेनं प्रारब्ध कर्म फळ देत आहे ना. ईश्वराची इच्छा नसेल तर प्रारब्ध कर्म काय करू? त्यांनी सगळे नियम ठरवून दिलेले आहे, ते संपूर्ण जावं अशी इच्छा असते. म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचा हस्तस्पर्श ज्यांना मिळाला म्हणजे किती पुण्य मिळालं असेल. ते पुण्य मिळाल्यानंतर ते प्रारब्ध पाप राहील कसं? लगेच तो पांगळा चालायला लागला आणि आंधळ्याला दृष्टी उत्पन्न झालेली आहे. आणि स्वंगव ज्ञांश बहु, उत्तम शरीर झालं आणि उत्तम ज्ञानही त्याला मिळालेलं आहे. कारण आता पुढं कोण शिकवणार? हे घरात राहत होते तोपर्यंत 15-16 वर्षापर्यंत अनेक मंडळी येत होती. त्या देवकीनं शेवटी एकदा कृष्णाला विचारलं, म्हण सगळं राज्य वगैरे अगदी सगळं झालं, लग्न कार्य झाली, कृष्णाची लग्न झाली, मुलं बाळ. एके दिवशी विचारलं, रोज दर्शनाला येत होते देवकी वसुदेवांच्या दर्शनाला रामकृष्ण. देवकी म्हणाली, तू संदीपनी गुरु महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा मेलेला मुलगा आणून दिलेला आहे, हे खरं आहे ना? बर, मग काय तुझी काय इच्छा आहे? म्हणा, माझी 6 मुलं कंसाने मारलेली ती मला आणून दाखव म्हणाली. असं त्यावेळेला बोलली ती. म्हणा
आणून दिली, दाखवली, गेले नंतर ते. पण हिनं आतापर्यंत ही मुलं जरी अंधपंगू होते तरी त्यांना श्रीपाद वल्लभपर्यंत दिसत होते. तोपर्यंत अनेक मोठी मोठी आणखी मंदबुद्धीची म्हणा, ज्ञानी म्हणा, सगळे लोक यायचे, सगळे विचारायचे, प्रश्न करायचे, सगळं त्यांना ज्ञान करून द्यायचं, संशय दूर करायचे. यांना का झालं नाही? आता मध्यस्थ पाहिजे ना, कर्मभोग चाललेला आहे, कशाला मध्ये घ्यायचा? ती माता ज्या मुलाला पुढे आलेली आहे, कोणीतरी पाहिजे. मातेचाही उपयोग झाला त्या जीवाना. ही माता ही मोठी भक्त होती. प्रारब्ध कर्माची सबब देवाला सांगता आली नाही आहे. त्यांचं प्रारब्ध ते भोगता येत नाही. प्रारब्धातून मुक्त करायलाच पाहिजे. आणि मातेला दुःख होईल नाही. तुमचं स्मरण मला होणार नाही, तुमचं स्मरण मला राहावं अशी इच्छा असेल तर हे करा, हे तिनं सांगितले आहे ना. देवाला स्मरण वाटतंय, तुझा विसरण व्हावा, दुसरं काही नको आहे. हे उत्तम भक्ताचं लक्षण आहे. भगवंताचं विस्मरण होणं म्हणजे फार दुःख आहे. हे दुःख ज्या वेळेला त्या मातेनं व्यक्त केलं त्याचं कारण हे आहे म्हणाले. ही दोन मूळ आहेत. ती व्यवस्था करून टाकली भगवंताने. अशक्य असं काहीच नाही तिथं त्या शक्तीला. प्रारब्ध कर्म संपलं म्हणा किंवा या पुण्याने त्याचा क्षय झाला असंही म्हणा. काही त्याची उपपत्ती बुद्धिवादाने, बुद्धीनं काय ठरलं असते ठरवून समाधान करून घ्या म्हणतात. भगवंताची इच्छा आहे. विषमपी अमृतम क्वचित भवेत्, अमृतम विषम ईश्वरेच्छया. ही ईश्वराच्या इच्छाशक्तीचं वर्णन कविकुल गुरु करतायत. अशी इच्छाशक्ती आहे. आनंद झालेला आहे. माता अदृष्टपूर्वंत ध्रुवम आश्चर्यवत्तरा दृष्ट्वा दत्तोरितमस्वत्वा प्राह गदगदया विरा. आपलं ते मूळ स्वरूपही दाखवलं भगवंताने. दत्तात्रेय स्वरूपाचंही दर्शन पूर्वी झालं होतं, तेही मातेला दिसलेलं आहे. आणखी आपल्या मायेनं मी मोहात पडले होते म्हणाली इतके दिवस, ते रूप आपलं मला दिसलेलं आहे. संपूर्ण अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहेत असे आपण माझ्या उदरातून जन्माला आला. हे जगामध्ये आपलं महत्व कमी झाले म्हणाले. म्हणजे माझं महत्व वाढलं असं ती म्हणत नाही, आपलंच महत्व कमी. तेव्हा एवढंच मागायचं आहे की माया नावून दे. आपली माया सगळ्याला आणखी भुरळ पाडणारी आहे, मोहात टाकणारी आहे. ती आपली माया माझ्या मनावरती तिचं आवरण नसावं. आपल्या स्वरूपाचं स्मरण देणे असत. मग भगवंतानेही तिला वर प्रदान केलं की या स्वरूपाचं तू नित्य चिंतन करीत जा, तुला सायुज्य मुक्ती प्राप्त होईल. तुझे हे दोन्ही मुलं शतायुषी होती. माता पितरांची सेवा करण्याकडे यांचं आणखी सगळं लक्ष लागेल. विद्या आहे, श्री आहे, पुत्र पौत्र सगळं ज्यांना प्राप्त होईल त्यांनाही वर दिलेलं आहे. त्या बंधूंनाही आज्ञा केली, मी आता इथून संन्यास दीक्षा धारण करून जाणार आहे म्हणाले. संसेव्यौ पितरौ तौही तरी सत्पुत्रदैवतम. सगळं तीर्थांशी हे थोडे जे का माता पितरे त्या सेवेशी कीर शरीरे लोडकी. माता पितरांची तुम्ही सेवा करा. सत्पुत्रांचं ते गृहस्थाश्रमी सत्पुत्रांचं दैवत म्हणजे माता पिता हे आहे. आईला बापांना प्रदक्षिणा केली, 3 वेळा प्रणाम केला आणि काशी क्षेत्रामध्ये श्रीपाद वल्लभ लिहून दिलेले आहे. साधून उद्धत्तु कामोथ गोकर्णम सज्जनाश्रयम जयू यत्र गणेशेन शैवम लिंगम प्रतिष्ठितम. काशी क्षेत्र आणि बद्रिकाश्रम आहे. सगळ्या तीर्थयात्रा करून आणि नंतर गोकर्ण क्षेत्रात हे भगवान श्रीपाद वल्लभ येऊन राहिलेले आहे. साधून उद्धत्तु कामहा. वस्तुतः देवाला काम म्हणजे इच्छा काहीच नाही वस्तुतः, पण त्यांना सुद्धा इच्छा आहे. साधूंचा उद्धार करायचा एवढी एक इच्छा ज्यांची आहे त्याकरता ते अवतार घेतात. सगळं
यात्रा करतात, फिरतात, सगळे कष्ट ते सहन करताय. म्हणून असे गोकर्ण महाक्षेत्र गणेशाने ज्या ठिकाणी शिवलिंगांची स्थापना केलेली आहे तिथं येऊन आणखी महाराज राहिलेले आहेत. इतकं चरित्रात झालेलं आहे. गोकर्ण क्षेत्राचं महात्म्य नामधारकाने विचारलेलं आहे. प्रसंगाने तेही सिद्ध मुनीने त्यांना सांगितलं. श्रीबाळ वल्लभ ज्या ठिकाणी येऊन राहिले त्या स्थळाचं काही विशेष महत्व आहे. क्रमाने आता उद्यापासून श्रीबाळ वल्लभांचं काही चरित्र आहे. अद्यापी पुष्कळ आणखी अज्ञात चरित्र आहे. ते दिगंबरा श्रीतमा श्रीभूषणारविंदाभ्यां नमः. नामधारक उवाच शैवन्तप्त गणेशेन कुतो लिंगं प्रतिष्ठितं सज्जनाश्रमे तत्तो कथं श्रावय मे मुनी. भगवान श्रीपाद श्रीवल्लभ महाराज माता पितरांची अनुज्ञा घेऊन आपल्या दोघा बंधू नाही पूर्ण ज्ञानी करून माता पितरांच्या सेवेकरता त्यांची नेमणूक करून आणि बाहेर पडले. काशी क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे मल्लिकाश्रम सगळ्या तीर्थयात्रा करीत गोकर्ण महाबळेश्वर जे स्थान आहे आत्मलिंग भगवान शंकरांचं गणेशांनी ज्याची स्थापना केलेली आहे विष्णूंच्या आज्ञेवर त्या स्थानामध्ये श्रीबाळ महाराज येऊन राहिले. अनेक महात्मे ज्या गोकर्ण क्षेत्रामध्ये राहत आहे. भगवान शंकरांचं ते स्थान आणि गणेशाने त्या आत्मलिंगाची स्थापना केली. म्हणून साधू उद्धटतो कामा श्रीपाद वल्लभांचं राहण्याचं येण्याचं प्रयोजन म्हणजे जे साधू भक्तीचे जीव आहे त्यांचा उद्धार करायचा आहे. बाकीचे जीव आपल्या कर्माप्रमाणे जन्म मृत्यूच्या प्रवाहात सापडलेले त्यांच्या उद्धाराची वेळ जेव्हा येईल तेव्हा येईल. पण हे या मार्गामध्ये अत्यंत आदराने प्रेमाने आणखी या मार्गामध्ये परमार्थ मार्गामध्ये आलेले आहे त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा उद्धार करायचा आहे. म्हणून तिथं राहिले. नामधारकाने नंतर प्रश्न केला. शंकरांच्या आत्मलिंगाची स्थापना गणेशाने त्या ठिकाणी केली असं त्याने ऐकलं होत. काय असं कारण काय घडलं म्हणाले. शंकरांचं लिंग कैलास पर्वतावर असणार इथं आलं कसं. गणेशाला त्यात भाग घेण्याचं कारण काय. आणि या स्थानामध्ये सर्वही महात्मे सज्जन येऊन राहिले त्याला आश्रयस्थान हे कसं झालं हा सर्व वृत्तांत ऐकण्याची इच्छा नामधारकाने प्रदर्शित केल्यानंतर सिद्ध सांगताय. भगवान विष्णूंच्या आज्ञेनं ते शिवलिंग गणेशाने रावणापासून घेतलं आणि त्याची प्रतिष्ठा करून टाकली. काही स्थान भगवंतांची स्वयंभू अशी आहे. द्वादश ज्योतिर्लिंग वगैरे स्वयंभू स्थान आहे. स्वतः भगवान त्या रूपाने अवतीर्ण झाले. तो एक अवतार मानतात भक्तिशास्त्रामध्ये अर्चावतार. अर्चा म्हणजे प्रतिमा मूर्ती. हा मूर्ती सुद्धा एक भगवंतांचा अवतार आहे. त्या मूर्तीमध्ये स्वयंभू अशा काही मूर्ती असतात आपोआप भगवानच्या रूपाने प्रगट होतात. देवस्थापित काही मूर्ती असतात. ईश्वराच्या आज्ञेनं सर्व लोकांच्या कल्याणाकरता म्हणून देवाने स्थापन केलेल्या काही मूर्ती आहेत. सिद्ध महात्मे
याने स्थापन केलेले आहे. काही वैदिक वेदशास्त्रामध्ये जो विधी आहे त्या विधीप्रमाणे आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठा केली जाते. असे प्रकार त्या मूर्तीमध्ये आहे. त्यापैकी हे जे आत्मलिंग आहे शंकरांचं, गणेशाकडून यांची स्थापना झालेली आहे. तर ते शिवलिंग रावणाकडं कसं आलं, गणेशाने ते कसं मिळवलं, हा वृत्तांत सिद्ध सांगताय. रावणाची माता ही शिवभक्त होती. रावणही शिवभक्त होता, पण तो अर्थार्थी होता. जिज्ञासू किंवा आर्त अशा परिस्थितीत तो नव्हता. जास्तीत जास्त आपली इच्छा पूर्ण करावी, ज्या ज्या इच्छा आहे त्या इच्छा ईश्वर कृपेनं पूर्ण करून घ्याव्या असे काही भक्त असतात. वासनांचा निरोध करणं, इंद्रियांचा निरोध करणं, इकडं त्यांचं लक्ष नाही आहे. कारण इंद्रियाने विषयाचा भोग घेताना वासना वृद्धी होत असते. नवा तू कामानाम उपभोगेन शाम्यती हमेशा कृष्णवर्त्मेव भूव एव अभिवर्तते. विषयाकडे इंद्रिय जाऊ द्यावी किंवा न जावी याबद्दल जो शास्त्रदृष्टी सांगितलेली आहे. विषयांचा उपभोग घेतल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होती असं एक वाटतं लोकांना. कामना इच्छा आपल्या पूर्ण झाल्या, त्या विषय भोगाने इच्छा पूर्ण करून घेण्याला काय हरकत आहे, पण होऊ शकत नाही. ज्या विषय वासना मनामध्ये उत्पन्न होतात त्या थांबत नाही, तृप्ती नाही आहे. भोगाने आणखी तृप्ती होईल, वासना अक्षय होईल हा मार्गच नाही. मनाला जास्तीत जास्ती विषय भोग मिळायला लागले म्हणजे मनामध्ये त्यांच्याबद्दल लोभ म्हणा जास्ती पाहिजे, ह्या इच्छा वाढत असतात. म्हणून निरोध मार्ग जो आहे तस्मात्त्वमिंद्रियाम्यादौ नियम्यभरतर्षभ पाप्मानं प्रजयिष्येनं ज्ञान विज्ञाननाशनं. काम हा घालीला पाहिजे. काम इच्छा वासना त्या वासना सगळ्या नाहीशा करण्याकरता म्हणून इंद्रिय आणि आदौ नियम्य सगळी बाह्य इंद्रिय अंतरिंद्रिय मन यांचा निरोध प्रथम केला पाहिजे. निरोध केल्यानंतर काय ज्या काही वासना साठलेल्या असतील पूर्वीच्या आणखी भोगाने त्यांची जर फक्त राहिलेली आहे, त्या नवीन वासनांची आणखी भर काही पडत नाही आहे. म्हणून इंद्रियांचा निरोध हा प्रथम करायला सांगितलं. पण हे जे असतात रावणांच्या सारखे इंद्रियाने विषयाचा उपभोग घेऊनच आणखी आपली तृप्ती होते, वाढल्या वासना तरी वाढेनाच म्हणतात. निरोधापासून काय सुख आहे वगैरे याचा विचारच त्यांच्या मनामध्ये नाही आहे. म्हणून हा उपाय भगवंताने सांगितलेला या निरोध उपायाकडे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह इकडं त्यांचं लक्ष नाही आहे. लक्ष नाही म्हणा किंवा त्यांची प्रकृतीच तशी बनवून गेलेली आहे. प्रकृतीस्त्वान्योक्षती म्हणून अर्जुनाला जे सांगितलं, ही असुरी राक्षसी प्रकृती बनवून गेलेली आहे आणि त्या प्रकृती बरोबर ते वागला आहे. इकडं त्यांचा लक्ष जात नाही आहे.